नमस्कार मित्रांनो, लोक तुमचा अपमान करत असतील तेव्हा त्यांना अशी वागणूक द्या. मित्र, लोक किंवा नातेवाईक तुमचा वारंवार अपमान करत असेल तेव्हा काय करायला पाहिजे? शांत राहून सर्व सहन करायला पाहिजे की त्यांना जागच्या जागी उत्तर द्यायला पाहिजे? हा विचार खूपदा तुमच्या डोक्यात आलेला असेल. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वारंवार अपमान सहन करता तेव्हा तुम्ही स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स गमावून बसता. समोरचा व्यक्ती जे शब्द वापरतो तसे तुम्ही नसताना देखील स्वतःला तसं समजून बसता. कदाचित तो व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की तू कामचोर आहेस, शेल्फिश आहेस, किंवा काही कारण नसताना ते तुम्हाला त्रास देत असतील किंवा तुमचा अपमान करत असतील तेव्हा तुमचा स्वाभिमान दुखवणारच. त्यावेळेला स्वतःच्या स्वाभिमानाची रक्षा स्वतःच करावी लागेल. जेव्हा असा अपमान होतो तेव्हा काहींना वाईट वाटतं, काही लगेच उलट उत्तर देतात, तर काही शांतपणे सहन करतात. यामधलं आपण काय करायला हवं? शांत राहायला हवं की लगेच त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी? हा सर्वात मोठा प्रश्न. अशा वेळेस जर आपण शांत बसलो तर चाणक्य नीतीप्रमाणे आपण मूर्ख आहोत. चाणक्य असे म्हणतात की जर एखादा व्यक्ती एक वेळ अपमान सहन करत असेल तर तो व्यक्ती समजदार असतो. 2 वेळा अपमान सहन करणारा व्यक्ती हा महान असतो, परंतु वारंवार अपमान सहन करणारा व्यक्ती हा मूर्ख असतो. परंतु सहनशीलता आणि मूर्खपणात खूप अंतर आहे. कोणी तुमचा अपमान करत असेल त्या परिस्थितीत समजून घ्या की त्या व्यक्तीचा इगो वाढला आहे, त्याला पैशाचा किंवा सत्तेचा माज आलेला आहे. कोणी स्वतःचा शो ऑफ करण्यासाठी दुसऱ्याचा अपमान करतात, तर कुणाचा अपमान करणे हा छंदच असतो, तर कोणी 4 चौघात असे दाखवतो की मी खूप श्रेष्ठ आहे. तुमचा जेव्हा अपमान होत असेल त्यावेळेला एक स्माईल करा आणि त्यावर काहीच रिॲक्ट करू नका. तसेच त्या गोष्टीला इग्नोर करा. तुम्ही रिॲक्शन न दिल्या कारणाने त्याच व्यक्तीचा उलट अपमान होतो. तुम्हाला वाटत असेल की ती सहज म्हणत आहे, अपमान सहन करा, परंतु मला माहिती आहे त्यांच्या अशा अपमानास्पद वागणुकीमुळं तुम्हाला त्यावेळेला जाम राग आलेला असणार. तुम्हाला वाटत असेल की लगेच त्याला उत्तर देऊन मोकळे व्हावे, परंतु तसे न करता आपल्या अपमानाच्या त्या आगेला दुसरीकडे डायव्हर्ट करा. तुम्ही त्यावेळेला हत्तीप्रमाणे वागले पाहिजे. हत्ती जर चालत जात असेल आणि त्यावर कुत्रे भुंकत असेल तर हत्ती त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही, तो सरळ ताठमानेने समोर चालतच जातो. मित्रांनो, ही हिंदीमध्ये एक फेमस म्हणच आहे, म्हणजेच कहावत आहे, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर फोकस करा. आपलं एक ध्येय निश्चित करून त्यावर सतत काम करत राहा. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय गाठाल तेव्हा तुमचे यशच आपोआप त्या अपमानाचा बदला घेईल. तुमचे यशच त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली जाळ काढेल, हे नक्की. आणि हो, हे लक्षात असू द्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःला या जगासमोर सिद्ध करणार नाही तोपर्यंत लोक, नातेवाईक हे तुमचा अपमान करतच राहणार. म्हणून स्वतःचं एक ध्येय निश्चित करा आणि त्यावर सतत काम करत राहा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आता आपण पुढे पाहणार आहोत अशा काही टिप्स ज्या अपमान झाल्यानंतर मनातून ते विचार जात नसतील तर नक्कीच उपयोगी पडतील. नक्की शेवटपर्यंत पहा. नंबर 1, अपमान झाल्यावर आपल्याला खूप राग येतो. तो शांत करण्यासाठी पाणी प्या. पाणी पिल्याने नक्कीच राग शांत होईल. फ्रेश मोकळ्या हवेमध्ये वॉकिंग करा, त्याने तुमच्या मनाला
नक्कीच प्रसन्न वाटेल. एखादा सिनेमा पहा किंवा आवडते गाणे ऐका, त्याने नक्कीच ते विचार जातील आणि मनाला आनंद होईल. नंबर 4, सततच ते विचार येत असतील तर तुम्ही पिकनिकला जा, नक्कीच मनाला बरं वाटेल. नंबर 5, तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही पुस्तकं वाचा, ज्यातून आपल्या मनाला नक्कीच चालना मिळेल. नंबर 6, दानधर्म करा. हो, नक्कीच फायदा होईल. दानधर्म केल्याने मनाला शांती मिळेल. नंबर 7, जी व्यक्ती तुमचा सतत अपमान करते त्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही कमीत कमी या किंवा येऊच नका. नंबर 8, कोणतीही गोष्ट करताना कोणाला सांगू नका. आधी ते करा आणि मग सांगा. आधी सांगितली कदाचित नाही झाली तर अपमान करणारे तयारच असतात. नंबर 9, नामस्मरण. ही एक चांगली सवय ज्याने मन आणि शरीर शुद्ध होतं. नक्कीच उपयोगी पडेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.